बाळा, काय झालं राजा? त्रास होतोय? होय, लय त्रास व्हायला लागलाय. काय करायचं? तकडे बाजरी काढून ठेवल्या, झाकायचं उघडायचं. ह्यो पावसानं सगळा धिंगाणा घालून ठेवलाय. काय सांगायचं तुला? तुला माहितीये ती व्यक्ती पुन्हा पुन्हा तीच चूक करते, तरी तू तिला माफ करतोस का? काय करायचं? माफ करणं तर काय करायचं? ते तर आता एका ठिकाणी गेलं तर त्याला ततली खळी सोडून माझ्यापाशी येतंय का? मग माफ करणं तर करायचं काय? त्याला शेवटी माफ करावं लागणार. तिथं गेला की त्याला तिथं पुढं 5-6 खळी असते ती बाजरीची, ती करून त्याला इथे यावंच लागणार आहे. मग माफ करणं तर काय करायचं आहे? बरं, माफ नाही करणार तर मी तर कुठं जाणार आहे? त्याशिवाय दुसरं कोण आहे का? थोडी सुद्धा किंमत देत नाही, तरी तिच्यापाशी सारखं सारखं जातो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जिथं किंमत नाही तिथं कधीच जायचं नाही. ज्या व्यक्तीचं आपल्या नाही अक्का, तू चुकीचं समजतेस. किंमत मग सगळ्यांना किंमत देते, पण ती सध्या पैशाची किंमत आहे. कसं आहे, पैसे कमवायचे हीच दिवस आहेत. परत 6 महिने मशीन बंद असत्या. मग काय करते? माझ्यापाशी येऊन काय करते? पुढच्या तर खळी झाली पाहिजे का नाही? तू काय तर सांगू नको. मला असं वाटतं की मी तुझ्यासाठी काय करू, काय आणू की तू खुश होशील. मग तू विचार कर. का तुला माझ्यासाठी एवढं जर करू वाटत असेल तर एक काम कर, कुठल्याही मशीनवाल्याला फोन कर, तेवढा मशीनवाला येऊन तेवढी भाजण्याची मळणी करून ती माझ्याकडनं. काय करायचं? ती वैताग आला, पाऊस असा आलाय, पुढं दसरा आलाय, दोन सारवण करायचं आहे, काय कळना झाले.